त्या घरावर आलेलं संकट आज फक्त तुझ्या आणि हरीशमुळे टळलंय. आणि ह्या सगळ्यात त्या बिचाऱ्या हरीशचा जीव गेला. अरे मी समजू शकते की ह्या सगळ्याचा तुझ्यावर काय परिणाम होत असेल, तुला काय वाटत असेल आता. पण तू काळजी नको करूस. ही अहिल्या देवी आणि संपूर्ण किर्लोस्कर कुटुंब तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. काय झालं? तुम्ही हिला अटक का करत नाहीयेत? काल रात्री दिशाला ड्रिंक अँड ड्राईव्ह केसमध्ये पोलीस स्टेशनमध्ये अटक करण्यात आली होती. म्हणजे ती स्वतःहूनच सरेंडर झाली आणि रात्रभर तिथेच होती. आज सकाळीच तिला जामीन मिळाला. पारू, पण मला एक कळत नाहीये, पोलिसांचं असं म्हणणं आहे की दिशा त्या ठिकाणी नव्हतीच आणि अनुष्का तर पळून गेलीये. हे कसं शक्य आहे? नाही देवी, त्या दोघींनी मिळूनच यो समजा पिल्यान केलंय. पारू, पारू तू ओके आहेस ना? आणि गणी कुठे आहे? हा, मला मोहन काकाचा फोन आला होता. हरीश बद्दल कळलं, नक्की काय झालं तिकडे मला प्लीज सांग. प्रीतम सर, तुम्ही इकडं काय करताय? आदित्य सर कुठे आहेत? आता तर तुझ्यासोबत होता ना. हो, ते तुम्ही फोन केला होता ना त्यांना? मी फोन केला होता. अहो असं काय करताय प्रीतम सर? तुम्हीच तर फोन केला म्हणून आदित्य सर इकडनं गडबडीनं निघाले ना. तुम्ही त्यांना सांगितलं की गुंड आले आहेत ऑफिसला, त्यांना ते मारामारी करतात, तोडफोड करतात म्हणून ते धावपळीत निघाले. एक मिनिट पारू, असं काही झालेलं नाहीये. आणि मी फोन तर अजिबात नाही केला दादाला. वहिनी म्हणजे प्रीतम, आदित्यला ताबडतोब फोन कर, बघ तो कुठे. हो स्पीकरवर टाक. हो. हॅलो 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 दादा, हॅलो हॅलो हॅलो. बंद पडली आहे गाडी. देवी, अशी परीक्षा घेतेस माझी सारखी आणि यो कसला खेळ मांडलास माझ्यासोबत. जी माणसं तुझी भक्ती करतात, तुला मानतात, त्यांच्यावर अन्याय का? आणि ज्यांचं काय बी दोष नाही, अशा निष्पाप जीवांच्या जीवावर का उठलीस तू? हे मंगळसूत्र आदित्य सरांचं रक्षक कवच, हे काढून नाही चालणार. मला हे कायम माझ्या गळ्यात घालावंच लागेल. काय गे पारू, इथे काय करतेस तू? तुला कळतंय का? घरात सगळे टेन्शन मध्ये, तिकडे हॉल मध्ये आहेत सगळे. तू इथे काय करतेस? अगं कुठच्या तरी परिस्थितीत कधीतरी सिरियस हो ना, की नाहीच? दामिनी मॅडम, प्लीज तुम्ही इथनं लवकर जा. हे मंगळसूत्र मला गळ्यात घालणं लई गरजेचं आहे. ए, काय बोलतेय मी? ऐकू येत आहे ना माझं? इथं काय करतेस तू? आणि मला एक कळत नाही, तुझं असं काहीतरी वेगळं जग आहे का? नाही, त्या जगात काहीतरी भलतंच सुरू असतं. म्हणजे सगळे जिथे असतात तिथे का नसतेस तू नेहमी? चल आता ना माझ्यासोबत तिकडे हॉलमध्ये यायचं. निघ. हॅलो आई. हॅलो आदित्य, तुला आमचा आवाज ऐकू येतोय का?
हॅलो आदित्य आदित्य काय काय विचारतीये मी इथे काय करतेस तू काय बाई आहेस का तू पारो आमच्या देवीजवळचा प्रसाद चोरायला आली आहेस तू की आमच्या देवीचे दागिने चोरायला आली आहेस हरीश माय गॉड हरीश हरीश गेला हे पारू पारू तू घाबरू नको हे बा आपण शोधू ना दादाला हा दिशा आणि अनुष्का आपल्या पुढे तर जाणार नाहीत आणि जरी गेल्या ना तरी दादाला काही बरं वाईट करण्याचा ना ते धाडसही करणार नाही असे परिणाम माहिती आहेत ना त्यांना तू शांत हो हा काळजी नको करू